तुकाराम नाम घेता कापेय नाम घेता नाम घेता कापेय Hare
जयांची केलिया स्मरण होय सकल विद्यांची अधिकरण हेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारणीयता समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगन्नीत पाणी मंडनम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिप्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशास्त्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैशालाह्या धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ कुंडली गुरुधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय चराचरामध्ये व्यापून उरलेला भगवान परमात्मा संपूर्ण जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या हातात आहे असा असणारा पंढरीधीश परमात्मा आणि त्याच परमात्म्याचं अपरोक्षत्वाने ज्ञान करून देणारी सकल संत मंडळी त्यामध्ये विशेषतः साधकांचे मायबाप तुला बेस द्या बेस योगेंची माऊली ज्ञानियांचे राजे असणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट विश्वमौली ज्ञानोबाराय आणि त्याच ज्ञानोबारायांना अति जवळचे अति निकटचे असणारे जगमान्य संत संतमान्य संत देवमान्य संत जगद्गुरु जगद्वंद्य ज्ञानेश प्रिय तुकोबाराय
इत्यादी संताधिकांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेल्या या महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील आरंभा या ग्रामामध्ये कालपासून या ठिकाणी सप्ताहाला आरंभ झालेला आहे. आजचा हा द्वितीय दिवस आणि या द्वितीय दिवसामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरित्राचा विचार आपण या ठिकाणी करीत आहोत. जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र हे भव्य दिव्य आणि अलौकिक अशा प्रकारचं हे चरित्र आहे. आपलं स्वतःचं तत्व ज्या ठिकाणी हरवलं जातं ते हरवलेलं तत्व परत मिळवण्याकरता, प्राप्त करून घेण्याकरता माणसाने जीवनामध्ये काय केलं पाहिजे याचा सविस्तर विचार या चरित्रामध्ये आलेला आहे. माऊली ज्ञानोबा बोलतायत, तैसे हारपले आपण पेपावे, ते संता ते पाहता दिवसावे, मनोनी वाणावे ऐकावे, तेची सदा. ज्ञानोबा बोलतात, संतांचं चरित्र या करता पाहावं की आपलं हरवलेलं तत्व आपणाला परत मिळावं. म्हणून ते वर्णन करता येत नसेल तर कमीत कमी श्रवण करण्याचं कार्य तरी आपल्याकडून घडावं असे ज्ञानोबा बोलतात. आणि या चरित्राचे काही फायदे सांगितलेले आहेत. ते फायदे आपण काल बघितले. भगवान परमात्मा सर्वात अगोदर कृपा करतो. जो संतांचं चरित्र श्रवण करतो ना त्याच्यावर सर्वात पहिला फायदा जर कोणता असेल तर भगवान परमात्म्याची त्याच्यावर कृपा होती. आणि ज्याची भगवान परमात्म्यावर कृपा झाली त्याचं काय होणार नाही. रात्रीच महाराजांनी अभंग घेतला, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. भगवान परमात्मा ज्याला आपलंसं करतो ना त्याचं काय होणार नाही. अंगीकार ज्याचा केला नारायण, शाप सुद्धा खऱ्या अर्थाने वरदान ठरला. आणि म्हणून देव सखा जरी जग अवघे कृपा करी. पहिला फायदा होतो भगवंताची कृपा. आपण बघितला दुसरा फायदा होतो तो म्हणजे संतांच्या चरित्रावर आपल्याला कळतं की त्या साधू संतांनी काय कठोर साधना केली
किती उपवास तपास केले, स्वतःची साधना जगताच्या कल्याणासाठी कशी उपयोगाला आणता येईल असे प्रयत्न ज्या साधू संतांनी केले, तशीच काही साधना आमच्या जीवनामध्ये घडावी याकरता आम्ही प्रयत्न तरी करू. म्हणजे साधू संतांच्या जीवनाकडे बघून आम्हाला जीवन जगता येईल हा दुसरा फायदा आहे. आणि तिसरा जर फायदा काय असेल, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. मुक्ताचं निर्धारण केलं, मुक्ताचं अवलोकन केलं तर आपलंही जीवन मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संतांचं जीवन हे खऱ्या अर्थाने एक प्रकारचा आरसा आहे. आरसा काय करत असतो, आपल्याला आपलं स्वरूप हे मूळचं जसं आहे तसं दाखवण्याचं कार्य हे आरसा करत असतो. आणि म्हणून संतांचं चरित्र हे एक प्रकारचा आरसा आहे. पारमार्थिक जीवनाची वाटचाल, पारमार्थिक जीवन कसं करावं, मार्गक्रमण करण्याची वाटचाल ही खऱ्या अर्थाने साधू संतांकडून आपणाला पाहायला मिळते. कारण कुठे खड्डा आहे, कुठे वळण आहे, कुठे टोल नाका आहे हे मात्र आम्हाला माहिती नाही. आणि साधू संत हे त्या रस्त्यावरचे जाणते पुरुष आहेत. मार्ग चुकले विदेशी एकले, तयावरी झाले दिशा भुली. हाती धरोनिया पावविले घर, त्याच्या उपकारा काय घ्यावे. वाट सांगे त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार अगणित. साधू संतांचे अगणित असणारे उपकार या जीवावर आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने साधू संतांच्या जीवनाचं अवलोकन करणं फार महत्वाचं आहे. ते चरित्र पाहणं फार महत्वाचं आहे. भगवान परमात्म्याला साधू संतांचं चरित्र स्वतः आवडतं. कसं, तीही प्राणा परोते आवडती मज निरुते. जे भक्त चरित्राते प्रशंसिती. जे भक्तांचं चरित्र गातात ना, वर्णन करतात ना, ते मला अगदी माझ्या प्राणाच्या पलीकडेही आवडल्याशिवाय राहणार नाही असे परमात्मा म्हणतात. प्राणाच्या पलीकडे, किती पलीकडे महाराज, आवडते सकळही संसारामध्ये वावरत असताना आम्हाला काय आवडतंय? आम्हाला संसार आवडतो, आम्हाला मुलं आवडतात, आम्हाला पत्नी आवडते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या ज्या काही 16,108 स्त्रिया आहेत, ते सगळ्याच्या सगळ्या एकदा भगवंताच्या समोर येतात आणि भगवंताला विचारतात. प्रत्येकी एक जण समोर येतात आणि देवाला विचारलं जातं की प्रभू, मी तुम्हाला किती आवडते? आता पत्नीने जेव्हा पतीला विचारणा केली की मी तुम्हाला किती आवडते, काय उत्तर द्यावं? महाराज, ते नातच एवढं जवळच आहे, किती आवडते हे सांगता येत नाही. परंतु भगवान परमात्मा त्या
पत्नींना म्हणतात की तू मला गुलाबजाम सारखी आवडते. कशी आवडते? गुलाबजाम सारखी. लगेच दुसरी समोर आली. दुसरीने विचारलं, म्हटले प्रभू मी तुम्हाला किती आवडते? प्रभूने सांगितलं की तुम्हाला बासुंदी सारखी आवडतेस. लगेच तिसरी समोर आली. तिने विचारलं, म्हटले प्रभू मी तुम्हाला किती आवडते? भगवंतांनी सांगितलं तू मला श्रीखंडासारखी आवडतेस. आता देव जेवढे गोड पदार्थ आहेत तेवढ्या गोड पदार्थांची नावे भगवान परमात्मा घेत आहे. परंतु 16,107 स्त्रिया होऊन गेल्या आणि शेवटी नंबर लागला तो म्हणजे रुक्मिणी आई साहेबांचा. रुक्मिणी आई साहेब समोर आल्या आणि समोर येऊन रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं, म्हटले प्रभू या सगळ्यांचं झालं आणि आता मी तुम्हाला किती आवडते? भगवंतानी रुक्मिणीला सांगितलं, म्हटले रुक्मिणी तू मला मिठासारखी आवडतेस. रुक्मिणी नाराज झाली, चेहरा पाडला आणि म्हटले काय प्रभू या सगळ्या तुम्हाला गोड पदार्थांसारख्या आवडतात आणि मी तुम्हाला मिठासारखी आवडते? असं कसं काय? हा भेदभाव कशाला? त्या भगवंतानी त्याचं उत्तर दिलं, म्हटले अगं रुक्मिणी अगं एकही असा पदार्थ नाही की ज्या पदार्थामध्ये मीठ घातल्या जात नाही. रुची नेती अन्न आणि जिथे नसता लवण, ज्यामध्ये मीठ नाही तो पदार्थ खऱ्या अर्थाने चवच देत नाही. मग प्रत्येक पदार्थाला चव देण्याचं कार्य ज्याप्रमाणे मिठाचं आहे ना, तद्वतच या सगळ्या गोड पदार्थांपैकी तू मला मात्र मिठासारखी आवडतेस. महाराज प्रत्येकाची आवड ही भिन्न भिन्न असते. त्यामध्ये भगवान परमात्म्याला भक्त हे प्राणाच्या पलीकडे आवडतात, जीवाच्या पलीकडे आवडतात. आपण सर्वात जवळचं नातं हे पत्नीचं समजतो, त्यानंतर मुलाचं समजतो. मुलगा मला किती आवडते, परंतु भगवान परमात्म्याला स्वतःचा मुलगाही एवढा आवडत नाही जेवढे त्याला भक्त आवडतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा समवेत खेळणारे जे काही गोपाळ आहेत त्या गोपाळांनी भगवंता समवेत काला केला आणि तो काला पाहण्याकरता स्वर्गातील देव आले. आस करती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख, धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा. अरे हा मृत्यूलोक एवढा भाग्याचा आहे की या मृत्यूलोकामध्ये वाळवंटात काला केला जातो आणि म्हणून सगळेच सगळे देव, इंद्राधिक देव त्या भूतलावर येतात आणि तो काला पाहण्याचा ठरवतात. त्यांना काला तर मिळत नाही परंतु काला पाहता येतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्या गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो हे जे देव आहेत ना, देव जळी झाले मासे. हे देव काय करतात, ते मासे होऊन बसले आहेत बरं त्या नदीमध्ये. तुम्ही काय करा, नदीमध्ये जाऊन हात धुवू नका. तुम्ही ते हात मात्र आपल्या टेरीला पुसा. तेव्हा सर्व जे काही गोपाळ आहेत ते कुणालाच त्याचा लाभ घेऊ देत नाही. शेवटी ब्रह्मदेवानं बघितलं, अरे कुणालाच कालाचा अधिकार नाही. ब्रह्मदेवाने एका गोपाळाचं रूप धारण केलं आणि तो ब्रह्मदेव गोपाळांच्या रूपात येऊन देवा त्या गोपाळांच्या मधोमध आला. देवाने काला वाटायला सुरुवात केली. जसा काला जवळ जवळ आला भगवंतांनी त्याला सोडून दिला आणि लगेच पुढे वाटायला लागले. ब्रह्मदेवाला वाटलं हा युक्तिवाद सुद्धा आपला कामी पडला नाही. मग काय केलं पाहिजे, त्याला आता देवाचा राग आला. म्हटले देवा तू मला काला दिला नाहीस ना. सगळे गोपाळ आनंदामध्ये नाचत होते, काला खात होते, उड्या मारत होते आणि तिकडे ब्रह्मदेवानी ज्या काही वासरा आहे, गायी आहे, त्या सगळेच्या सगळे किडनॅप केले. म्हणजे किडनॅप करण्याचे प्रकार हे तेव्हापासून चालू आहे बरं. ब्रह्मदेवाने सगळे गायी वासरा किडनॅप करून घेऊन गेला, आपल्या लोकांमध्ये घेऊन गेला, ब्रह्मलोकामध्ये. इकडे सगळे गोपाळ गायी वासरांना बघतायत, काय करावं त्यांना सुचना. कुठे गेले, कुठे गेले, कुठे गेले. गोपाळ जेव्हा गायी बघायला गेले तेव्हा ब्रह्मदेवाने गोपाळांनाही गायब करून टाकलं. एकटा राहिला तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा.
अरे म्हटलं गोपाळ कुठे गेले, गायी कुठे गेल्या, परमात्मा शोधू लागले. परमात्म्याने शोधल्यानंतरही जेव्हा गोपाळ सापडत नाही ना, तेव्हा भगवंतांनी अंतर्ज्ञानाने बघितलं तर ते गोपाळ ब्रह्मदेवाने नेले होते. भगवंताने मनालाच सांगितलं, म्हटले असं होय, म्हणजे आपल्याच मुलाचा हा खऱ्या अर्थाने पराक्रम आहे. भगवान परमात्मा लगेच मनातल्या मनात हसलेले आहे आणि त्यांनी दुसरे गोपाळ निर्माण केले, दुसऱ्या गायी निर्माण केला, दुसरी वासरं निर्माण केली. ब्रह्मदेव मात्र त्या सगळ्या गोपाळांना घेऊन ब्रह्मलोकाला निघून गेला. आता हा ब्रह्मदेव म्हणजे कोण? ब्रह्मदेव म्हणजे भगवान परमात्माचा पुत्र, ज्याचे नाभी कमली जन्म चतुरानना. भगवान परमात्माचा पुत्र म्हणजे हा ब्रह्मदेव, ज्याला किती तोंड आहे? 4 तोंड आहे. 4 तोंडाचा असणारा ब्रह्मदेव जगातल्या सगळ्या फॅक्टरीचा मालक आहे, तो एकटाच. आपण म्हणतो ना अनिल अंबानी श्रीमंत आहे, आपण म्हणतो मुकेश अंबानी जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे, पण जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती जर कोण असेल तर त्याचं नाव आहे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव म्हणजे माणसं तयार करण्याचा कारखानाच. सृष्टीवरचा एकही जीव असा नाही की ज्याला ब्रह्मदेवाने घडवलेलं नाही. पण किती मोठं आश्चर्य बघा, इतकं मोठं आश्चर्य आहे की ब्रह्मदेवाच्या त्या कंपनीमध्ये एकसारखा माल तयारच होत नाही. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा नाही, एक चेहरा दुसऱ्यासारखा नाही. जरी चेहऱ्यासारखा दिसत असेल तरी त्याचं चालणं मात्र बघा, चालणं तरी